श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत परिसरातील एका अत्यंत आणि संतापजनक व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेची ही बातमी आहे। आपल्याच तालुक्यातील देवणा येथील एका 19 वर्षीय तरुणाने एका 57 वर्षीय हतबल, मूकबधीर आणि दृष्टीहीन महिलेवर अत्याचार केला। जत तालुक्यातील एका गावात 57 वर्षीय मूकबधीर आणि दृष्टीहीन महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे। या अत्यंत गंभीर प्रकरणी पीडित महिलेच्या वृद्ध आईने दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीस ठाण्यात एका 19 वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आईने डोळ्यांदेखत पाहिला अत्याचार। मिळालेल्या माहितीनुसार पीडिता महिला ही जत तालुक्यातील एका गावात आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत राहते। 31 मे रोजी नातेवाईकांच्या निधनामुळे तिची आई परगावी गेली होती। जाताना तिने घरातील वृद्ध पती आणि मुलीच्या जेवणाची व्यवस्था शेजारच्या नातेवाईकांकडे केली होती। 1 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आई परगावातून घरी परतली। त्यावेळी घराला बाहेरून कुलूप असल्याचे दिसले। मात्र त्याच वेळी घराच्या जिन्याखालून काहीतरी आवाज आल्याने तिने तिथे जाऊन पाहिले, तेव्हा गावातील एका तरुणाने तिच्या दिव्यांग मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तिला निदर्शनास आले। आईने आरडाओरडा करतच संबंधित तरुण तिथून पळून गेला। जत पोलिसात गुन्हा दाखल। या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादी वृद्ध महिलेने पती, नातेवाईकाने आपल्या नातवाला बोलावून घडलेली हकीकत सांगितली। सर्वांशी चर्चा केल्यानंतर कुटुंबियांनी थेट जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। या फिर्यादीवरून पोलिसांनी केशव राजाराम घाटके व 19 वर्ष राहणार देवणा, तालुका जत या संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेमुळे जत तालुक्यात तीव्र संताप होत असून जत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।